काय ब माय, काय करावं आता सांग. एवढी मोठी ऑर्डर आली आणि नाचणीचा मेळ येत नाही वाटते बाई. आता हा माणूस आणत नाही वाटते, पैसेच नसतील ह्याच्या जवळ तर कुठून आणतील काय व. काय बाई, काही हेच आहे बाई. हे सांगा आता पटपट. आज कसं ऊनही तिरपून राहिलं. आज भरकन माय 3-4 किलोचेच पापड करून टाकलेस एका दिवशी, आणि एका दिवशीच देऊन दिलेस. शांताबाईले 5 किलोची ऑर्डर दिली त्या बाईनं. सांग बाई आता नाचणीचा मेळ काही लागेल हो माय. त्या बाई म्हणतील मी गावाला चालल्या, मग गावाला गेल्यावर नेतील का ते. हे तर बाई कसंच करू आता, माझ्याजवळी काही पैसे नाहीत. पिंकी, त्या दिवशी भरली का तुला ते फी भरली का शाळेतली? नाही का? दे बरं मग, दे बरं ते पैसे. अहो त्याचे मी नाचणी आणायला लावतो तो बाबाले. तुला फीले पैसे देतो मी अजून. देतो आता. शांता काकू नेते की पापड त्याचे देतो, आणि मग त्याचे जे पैसे येतील की नाही ते मी तुलाच देऊन देतो. मग तू फी भरून टाकतो. आणि दे बरं एवढे. आता 2000 की नाही, हे 2000 लय मोठी होते नाचणी. सध्या बाबाला फोन लावतो. बाबाले आता बाबाला म्हणा आईजवळ पैसे आहेत, पैसे न्या, नाचणी आणून द्या असं म्हण. ठीक आहे, ते जो पैसे नसतील म्हणून तर आणून येत राहिले काचा आणतील म्हणते मला पैशाचा मेळ लागला म्हणा. तुम्ही फक्त आणून द्या म्हणा तेवढी. हे बाई ते शांता काकून पैसे दिले की मी तुला देऊन देतो फीचे पैसे. हे घे आई. अहो फी भरायला टाइम आहे अजून, 10 दिवसानं भरले तर चालते. तू टेन्शन नको घेऊ, मी बोलतो सर सोबत. आणि तू आणायला लाव नाचणी. घे फोन लाव बाबाले फोन. फार सुद दे बरं फोन लावा. तू कुठे चालली? आई येतो मी. फी तर लास्ट तारीख तर उद्याचीच होती. आता जर मी उद्या फी नाही भरली तर दंडही लागेल. काय माहित आता, किसण्यालाच विचारतो. पण आता जर मी या पैशाची फी भरून टाकली तर मला आईला नाचणी आणायला पैसे नाहीत. मग त्याची ऑर्डर कंप्लीट नाही झाली तर अजूनही पैसे भेटणार नाहीत. मग अजून मला नाराज होईल. कसं तरी तिचं चांगलं चालू आहे, पापड करणं विकणं, ऑर्डर भेटतात. आता पाय बरं, एखादा मला शांता काकून 5 किलोची दिली, अजून कोणीलाही मोठी देईन. पण आता जर मी उद्या फी नाही भरली तर. हॅलो. म्हटलं कुठे गेले? हॅलो. काय माय आवाज येत नाही. हॅलो. कुठे चालली बा पिंके? कुठे नाही काकू, घरीच होती. आतीच होती. या ना आई, शांता काकू आल्या. हो नाही बाई, बाई का पापड्या आल्या का? माहिती म्हणलं होतं ना उशीर लागतील. काय हो बाई, झाले का व? तुम्ही तर म्हणा 4-5 दिवसानं म्हणा ना मन जास्त आणता नेतो म्हणा ना. अव मा भाऊ चिऊन राहिला, मग मी आणलं त्याच्या संगती पाठवून देतो. मग मा जायचा काय मेळ येते, काही जातून काही नाही. कुठे मी वजन नेत बसू एवढं म्हटलं डपकळं. म्हटलं मा भाऊ देऊन देतो म्हणून म्हणलं. झाले का? नाही बिचाऱ्या, म्हणजे त्या दिवशी केलती की नाही ते तिथलेच आहेत. मग त्यातले 1/2 किलो गावात इकले होते. संध्याकाळी पिंकी फिरली होती तर पिंकीने 1/2 किलो इकले त्यातले गावात. मला वाटलं बिचारा तुम्हाला टाइम आहे तर म्हणून केले नाहीत. कशी हो मी ना ऑर्डर आली ते ऑर्डर कम्प्लीट करा पहिले. कोणाला काही द्यायला लागो, कम्प्लीट असले की भस्कन धरले की नेलं. तुला सांगलं होतं ना 5 किलो कर म्हणून. मला 4 दिवस झाले आता. काय बिचारे, आता मा भाऊ येते तू येऊन ना करायला. म्हटलं ये इकून माझं घर सामान न्यायला तर तुला घेऊन जाय म्हणलं. जाऊ दे मग. आता मी जायचं बाय. आता या गुरुवारी चालली मी. त्यातलं कर्ज होतं वाहिली पाहिजे. आता बोले नेऊ का मी? काय माय हो, कशी व तू? नाही ना शांताबाई, हे बा आजच नाचणी आणायला लावतो तिच्या बाबाले. आणि लगे सकाळीच करतो ना. आता तिकून आली कीच भिजू घालतो आणि लगे सबन करतो मी. सकाळ संध्याकाळ लोक पापड तयार करतो. फक्त 2 दिवस वाहू तर द्याच लागते ना. पाणी माय मरून राहिलं जरा, मजमज करून राहिलं नाही. एका दिवशी तर वाढतात. देतो ना 2-3 दिवसात. माय बाई हो, अजून नाचणी आणली नाही का तू? माय काही देतो माय पुढच्या उन्हाळ्यात. काय बाई हो, कशी व तू? तशी तर भल्ली पटापटा करतो. नाचणीचा मेळ नव्हता का? नाही ना, नाचणीचाच मेळ नाही लागला. म्हणजे माय पैसे होते मनकरणाच्या अंग, तिनं मग दिले. तिथल्यात काही झालं नाही, तिच्या जवळ नव्हते, तिने अर्धे दिले. तर म्हणून मेळ नाही आला. शांताबाई तुमच्याजवळ काय लपवा लागते म्हणून खरं मेळ नाही आला. नाही तर आज तर तुमचं पापड पडले असते बाजीवर. पण ते नाचणीचाच मेळ नाही आला. पिंकीने दिले पैसे, पिंकी जवळ होते फीचे पैसे तर पिंकीने दिले. तर आता आणायलाच लावतो. तिच्या बाबाला फोनच लावता पण ते काही आवाज नाही गेला कुठे होते तर. आणायला लावतो मी त्याला आणि देतो ना करून तुमचे. माय बाई हो, मग तिच्या फीच्या पैशात माय पापड करतो. तिची फी काही भरत का पोरी? फी काकू टाइम आहे अजून फी भरायला. अजून 10 दिवसांनी भरली तर चालते. भरता तेव्हा तू किस नाही तर मग त्याच्या बाबाला म्हणे की उद्याची लास्ट तारीख आहे बाबा, फी भरली काय? त्याच्या दोघं आपल्या काय गोट चालू होत्या. माय मी आली तिकून तर त्याचे बाबा मला किती दिवस झाले रे भरली. मी आलतो त्याच दिवशी भरली. आणि तू त्याची फी का अलग अलग असते काय? अलग नसते खवा पिंकी. मी आताच का तुला फीची उद्याची शेवटची तारीख आहे तर तू मला कोण दिले मग पैसे? नाही हे घे फी भर माय पहिले. फी सारायत महत्वाचं आहे. शांताबाई मा काही नाचणीचा मेळ नाही लागला. तुम्हाला मी हो म्हणलं
पण मला 5 किलोची नाचणीचं काही येत नाही. 2 किलोचे पापड मी देतो तुम्हाला करून. 2 किलो नाचणीचे पैसे आहेत माझ्याजवळ. हा, या बारीनं 2च किलो न्या. 3 किलोचे म्हणसाल तर मी डबलच्या बारीनं देतो एका परी करून. पण 5 किलोची नाचणीचं काही, नाचणी काही सस्ती नाही तुम्हाला माहित आहे. तर माई नाचणीच नाही येऊन राहिली बाई. आता पापड कायचे करू मी. सगळ्या पोरीनं फीचे पैसे दिले मला, म्हणे 10 दिवस टाईम आहेत म्हणे. आणि मला माहिती नाही माझं सकाळचं आहे. बरं झालं तुम्ही आल्या नाही तर मी ते पैसे खर्चून टाकत होती. आणि सकाळी सकाळी 2000 कुठून देत होती मी. कशी बा पिंके? आई मग तुला ऑर्डर कंप्लीट झाली असते तर तुला अजून ऑर्डर भेटला असता ना. मग मग चांगला आपला बिझनेसच तयार झाला असता. अजून अजून पैसेही भेटले असते. आता तू शांता काकूचीच ऑर्डर कंप्लीट नाही करशील, त्याइलेच देशील नाही तर मग दोषानं तुला दुसऱ्या लोक ऑर्डर देईन का म्हणतील हे कंप्लीटच करत नाही, हे देतच नाही बा करून. मग तुला देत नाही जातील ना कोणी. कर ना तू त्याचे आणा लावून नाचणी बाबाले, त्याचे पापड कर आणि दे ना काकूले. मग सगळ्याला समजीन ना की देतात बा, हे देतात सांगितल्या टाइमात ऑर्डर कंप्लीट करतात. नाही तर मग असं म्हणतील लोक देतच नाहीत बा, हे करतच नाहीत, याचा काही मेळच नाही. अशाने मग तुला ऑर्डर नाही भेटत जाईल. नाही तू फीचं टेन्शन नको घेऊ, मी बोलतो सर सोबत. आमचे सर थांबतात, काहीच नाही ते फक्त 10 रुपये शिल्लक घेतात दिवसाचे. मी सांगतो त्या सरले, ते थांबतात. तू टेन्शन नको घेऊ. तू आणायला लाव त्याची नाचणी, तू त्याचे पापड कर आणि तू कर बरोबर सगळं. मी पाहतो, तू त्याचं नको टेन्शन घेऊ. आणि बाबाले बी टेन्शन नको देऊ. बाबाला नको बोलू पैशासाठी. जाऊ दे, ते काय ते कुठून आणतील पैसे. त्याच्याजवळ नाहीत पैसे तर तू कोण बाबाला बोलून राहिली नाही पैशासाठी. बाबानं काय पैसे का कुठे हारून थोडी टाकले, त्याच्याजवळ नाहीत ना. मग कुठून आणतील ते. तू कोण बोलतो त्याला पैशासाठी. मी दिले ना तुला मला फीचे पैसे, तू आण त्याच्यात नाचणी कर पापड. मी सांगतो सरले, बरोबर ऐकतात ते सर. मग या पापडाचे पैसे येतील ना आई. शांता काकू तुला पैसे दिनच की नाही ते मला दे, मी त्याची फी भरतो. पण बाबा संग भांडू नको ना पैशासाठी. बाबा कुठून आणतील, त्याला का नोकरी आहे का त्याला पगार येते का ते तुला पैसे आणून देतील. नाहीत त्याच्याजवळ पैसे म्हणून बाबा नाही म्हणतात ना. काय बोलत नाही मी तुझ्या बाबाले, काहीच म्हणत नाही मी त्याले बी. तू नको आमच्यात लक्ष देत जाऊ. तू अभ्यासात लक्ष देत जाय. मी काही म्हणत नाही तुझ्या बाबाले. काल भांडतो मी त्याच्या संग, भांडतही नाही मी, मागत नाही त्याले पैसे. लय बापाचा पुळका येते तुले. तो बाप काय ढंगाचा आहे तुले काय माहित. पण तुले तर लय तो बापाचा पुळका आहे. नाही भांडत मी तुझ्या बाबा संग, नाही मागत त्याले पैसे. तू नको टेन्शन घेऊ. हे पैसे नाही आणि फी भर, मी भरतो. मला बरोबर समज आई. मी ना शांताबाई, तुमचे 2 किलोचे पापड आहेत, 1.5 किलोचेच आहेत समजा. ते तेवढेच न्या आणि तेवढ्याचेच द्या मला पैसे. आणि मला सांगतात अजून देतो एका परी करून, पण नाचणीचा मेळ लागल्यावर. सध्या माझं नाचणी आणायला काही पैसे नाहीत. आव मॅट, मग असं करत जा ना. डोकसं म्हणून तुला कवडीचं नाही, असं करत जाय. मी तुला ऑर्डर दिली ना 5 किलोची, तर तू पहिलेच ऍडव्हान्स घेत जा ना माझ्याजवळून 3 किलोचा. आणि त्याच्यात तू नाचणी आणत जाय. मदरले पैसे मग ऑर्डर कम्प्लीट झाल्यावर घेत जाय. असं करत जा ना. मग तू माल कसा आणशील. वरच्यावरच काम करत जाय. आता मी तुला म्हणलं ना 5 किलो दे, तर त्याच दिवशी त्या म्हण लागत होतं की शांताबाई मला ना 300 रुपये द्या, 400 रुपये द्या. मग मी तुला देत होते तेवढे. असं तू त्याचं त्या सामान आणा लागत होता, त्याचं बनवा लागत होतं. बनवल्यावर मग मला दिल्यावर पुरे पैसे घ्यायला लागत होते. असं करत जा ना. घरून पैसे लावत असतात काय. आई हे तर तुला समजलंच नाही, मला नाही समजलं. किती चांगली आयडिया आहे हे तर. शांता काकू थँक्यू. मग आईला काही समजतच नाही. आई वा, हे पण असंच करत जा. आता काकून सांगितलं तसं. आपल्याला घरून पैसे लावायची गरजच नाही ना. ज्यानं ऑर्डर दिली त्याच्यात घरून पहिले पैसे घेऊन घेत जाय अर्धे. मग त्याच्यात तो सामान आणत जाय, बनवत जाय. मग बनवल्यावर पुरे पैसे घेत जाय. किती सोपं आहे. काकू घ्या ना मग आईले पैसे. मग आई आणते ना, मग तुम्हाला बनवून देते. मग तुम्ही पुरे पैसे देता. तसे तुम्ही पहिलेच पुरे दिले तर चालते ना काकू. दे ना पुरे पैसे. आम्ही का फसवतो थोडी. देतो ना तुम्हाला पापड बनवून. हो शांताबाई, सांग बाई माझ्या ध्यानात. पुरे नका देऊ, माईले काय काही ते पुरे नका देऊ, अर्धे द्या. फक्त मला नाचणी पुरती द्या. आणि मी आणतो तुम्हाला बनवून देतो. सांग माझ्या ध्यानात नाही आलं माझ्या अळानीच्या एवढं. असंच करा जाय. मग थांब, आता मी काही पैसे घेऊन न द्या आली. मी देतो तुला आणून पैसे. आण मग आता भावाला देतो धाडून. आता काय त्याला बघता काय करू. आणि तू बनव मला, मग मी जाईन टाकती घेऊन जाईन. आई जमले ना. जमलं, पण असं रिकामे धंदे नको करत जात जाऊ. हे फीचे पैसे का मला खोटी बोलतं मा सांगा आहे ना. म्हणतं की 10 दिवसानं भरले चालते. मास्तरनं शाळेतून काढून टाकलं तर काय भाजीपाला ऐकतं काय. कमा डोक्षरी कसं उपटतं.
शाळेपाशी हलगर्जी नको करू बिचारी. मी काही करतो जीवाचं रान, पण तू शाळा शिक बिचारी. हा ना बाई, माझी लाडकी आई. बाबा आले की बाबा संग भांडू नको. हा थांब हो तू, दाखवतो तुला मी भांडतो का तू बापा सांग. मी तर चालली. माझ्या फीचे पैसे सांभाळून ठेव. उद्या मी जाताना घेऊन जाईन शाळेत. भरून टाकेन उद्या फी. काय यार, हा माणूस लयच मला रेडी दिसून राहिला. दादा म्हणेच बरं, त्याच्या नांदी नको लागू. हरामखोर लेकाचा 4 दिवस झाले मला फैलून राहिला. उद्या येतो, सकाळी येतो, सकाळी येतो, संध्याकाळी येतो. अजूनही येतेचा. कधी येते लेकाचा? हा, याला डील करायची आहे की नाही करायची आहे? का उगाच मला त्याच्या मागे फिरवून राहिला? दादा सोबतच बोलू का नाही तर त्या दिवशी तुम्ही लय ठसनीत म्हटलं की आता ही डील मीच करणार, तुझ्या अजिबात मदत घेणार नाही, तुझा सल्लाही मला पाहिजे नाही. फालतूच बोललो मी दादाले. आता तो मला म्हणेनच काय करून तर आलता मोठा, काय झालं मग? जाऊ दे, पण घरातला विषय घरातच राहील. तो माणूस तर मला काही गंडवून तर नाही राहिला का? म्हणजे मला तो हे तर नाही करून राहिला, डबल गेम तर नाही करून राहिला. दादाची त्याची जमत नाही तर माझ्यासोबत डील करण्यासाठी त्याला येतं नशी वाटून राहिलं काही. माझ्यासोबत डील नाही करून राहिला. 4 दिवस झाले, आजचा 5वा दिवस निघाला. उद्या येतो, परवा येतो, सो करू त्याला 5 दिवस गमावले. याच्यापेक्षा आता ते मालकारासोबत डील झाली असती तर पुरली असती. हा, एकटेच बडबड करून राहिले की काय? का कोणासोबत बोलून राहिले? म्हटलं फोनवरच बोलून राहिले का? नाही, फोनवर नाही, मनात कोणासोबत नाही का तसंच. तू तर बाहेर गेली होती ना का? आता ते गेली मी तुमच्या समोरून घरात. तुमचं लक्षच कुठे असते? कोणत्या विचारात गुंगले होते एवढे? काय नाही, विचार काय नाही. काय म्हणत होते? याचं जम चाललं चाललं असतं ह्यातल्या का? असं काय करून राहिले? काय नाही ना ग, तो देसाई आलाच नाही, आजही आला नाही मीटिंगले. त्याला करायचं आहे का नाही करायचं आहे काय समजून नाही राहिलं. उगाच हे करून राहिला. मला तर दादा म्हणतात तेच बरोबर वाटू राहिलं. तो माणूसच काही कामाचा नाही. तुम्ही उगाच त्याच्या नादी लागले. मलाही रश्मी आता तसंच वाटून राहिलं. उगाच मी दादाला म्हटलं की नाही त्याच्यासोबत करतो डील, तो असा तो तसा. तू जरसा आहेस ना बदमास. पण आता असं वाटलं की जाऊ द्या बा, एकदा त्याने केलं मग काय झालं, एक चान्स का देता येत नाही? पैसे शिल्लक देते ना तो, उधार घेते पण पैसे शिल्लक देते ना. असं काही नसते. काही पैसे कोणी शिल्लक नसते देत. सारखंच पडते ते आपल्याला. आपला व्याज नाही जात का? पैसा आपला अटकून राहते तर आपला वाटते तो कसला उधार आहे, उधारीत कसला आपला होणार आहे. आपल्याला नगद पैसा भेटला तर आपलं काम होते, आपलं व्याज जात नाही. इकडे आपण व्याजाने काढा, तिकडे आपले माल उधार द्या. यात कसला फायदा आला? तेही आहे रश्मी, आहे ना, बरोबर आहे. मग आता काय करू मी? आता त्याला फोन करून सांगून देऊ का की मला वेळ नाही बा. आता 5 दिवस झाले तुम्हाला हिंडून राहिला. आज मी जाऊन बसलो आला नाही. परवा दिवशी तसंच. काल का सकाळी येतो, सकाळी फोन केला निघाले का नाही, संध्याकाळी येतो, संध्याकाळी नाही. आता माझं जमत नाही. म्हणजे तू माणसाला घरी काम समजून राहिला का? त्यातल्या त्यात मी दादाले हे केलं. आता दादा म्हणेनच, हशीनच दादा मला की म्हणेन का रे काहीच नाहीत म्हणत दादा, आणि कोणीच काही म्हणत नाही. असं काही नसते. पा मी तुम्हाला सांगतो, दादाचं असं काहीच म्हणणं नाही बरं. दादा नेहमी विचारतात, 2-3 दिवस झाले तुमच्यासोबत बोलून नाही राहिले पण विचारतात, आला का? हा, काय चालू आहे, कसं चालू आहे? दादासोबत बोला तुम्ही. असं काही कोणाचा सल्ला घेणं म्हणजे काही असं हे नसते. डील तुम्हीच करा ना, पण दादासोबत राहून करा. कसं असते, दोघा भावाची एकी दिसली मार्केटमध्ये की बाकीचे लोक त्रास देत नाहीत, आणि त्यांना जर वाटेन की तुमच्या दोघा भावाची एकी नाहीये मार्केटमध्ये, तुम्हाला लोक त्रास देतील, एकामेकाच्या विरोधात भडकवतील. ते नाही ग, तसं नाही. दादाचं माझं का भांडण थोडी आहे, मतभेदही नाही आहे. फक्त असं की बा एवढं मी करतो. हो, ते बरोबर आहे, पण समोरच्याला थोडी जरी खिंड दिसली ना तर तो त्याचा भोगदा करायला वेळ नसते लावत. लोक येतेच पाहिजे असते. कोणाला वाटते चांगलं की भाऊ चांगले राहतील, दोघांनी मिळून बिझनेस करतील, प्रॉफिट कमावतील, असं कोणाला वाटत असते का? कोणाला वाटते की बरे याचं हे होते, मग एकमेकाच्या विरोधात हे करणं. तो देसाई काऊन तुम्हाला चोपडून राहिला? तर काऊन तर दादाचं त्याचं पटत नाही ना, म्हणून तो तुम्हाला एवढा चोपडून राहिला. तुमच्या हे लक्षात नाही येऊन राहिलं. लक्षात घ्या तर अजून तुम्ही दोघंही मिळून गेले ना तर फरक पडते, काम चांगलं होते. असं काही नसते की तुम्ही करू शकत नाही. तुम्ही करू शकता, दादाही करू शकता, दोघंही मिळूनही करू शकता, आणि एकट्याही करू शकता. पण जे काम एकट्याने केल्यापेक्षा दोघंही मिळून जर केलं तर मला असं वाटतं ते अगदी बेस्ट नाही, बेटर होऊन जाईल. हा रश्मी, खरंच मी फालतूच टेटरपणा करून राहिलो. आजपर्यंत दादासोबतच केलं की नाही मी डील. जाऊ दे, मी दादाला सॉरी म्हणतो. या देसाईला सुट्टीच देतो. हा लय बदमाश लेकाचा मला गंडवून राहिला, फिरवून राहिला मला फालतूचा. पुढची डील तुम्हीच करा ना, पण दादाच्या सोबत राहून करा. मी असं नाही म्हणत की तुम्ही डील नका करू बा, तुम्ही पुढे नका जाऊ बा, दादाच्या मागेच राहा, असं काही नाही. बरोबरीने काम करा ना. तुम्ही पण निर्णय घ्या, तुम्ही पण डील करा, तुम्ही पण सगळं स्वतःच्या बळावर करा. पण कसं बाहेर असं दोघांनी मिळून जाऊन 4 चौघात असं दोघं दिसले की मग बाकीचे हे कसे दबतात, थोडंसं फरक पडत असते. एकीचा खूपच फायदा आहे ना, खूप अलगच इम्प्रेशन पडते. तुम्ही दोघं भाऊ जेव्हा जाता ना तेव्हा वेगळंच इम्प्रेशन पडत असते. तुमच्या लक्षात नाही येत काय? आमच्या लक्षात येते घरात राहून.
नाही रश्मी, बरोबर आहे तुझं. खरंच मला स्वतःच हे करण्यासाठी फारच जरा स्वतः जरा जास्तच इगो आडवा आला होता माझा. चुकलंच माझं. मी दादासोबत राहूनच डील करतो. हा, आत्ता केली ना हुशार नवऱ्यासारखी गोष्ट. शहाणा ग बाई. आ? हुशार ग बाई माझी बायको, लाडाची लई हुशार. जाय दादा कुठे आहे पाहून ये, जाय मी दादा जोड चाललो.